Don't wait for change. If you want the change, then be the change. Hey youth, don't you wait for change. If you want the change, then be the change. चल youth, अब घर से निकल. 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 दर्शक नमस्कार. व्हॉइस ऑफ यूथ या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. या व्यासपीठावरती आपण युवक वर्गाला खास करून निमंत्रित करत असतो. समाजाचं आपण एकंदरीत चित्र पाहिलं तर समाजकारणाची सारी मदार जी आहे ती युवक वर्गावर असते आणि निश्चितच या युवकांची जी भूमिका आहे किंवा त्यांचं कार्य आहे तर ते महत्त्वपूर्ण ठरत असतं आणि यातून एक नव्या वाटा देखील आपल्या समोर येत असतात. युवक वर्गाचं सामाजिक प्रश्नांकडे, राजकीय प्रश्नांकडे किंवा या सर्व परिस्थितीकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो देखील आपण या माध्यमातून जाणून घेत असतो. या संवादाच्या माध्यमातून त्या व्यक्तिमत्वाचे पैलू, त्यांचं कार्य देखील आपल्याला जाणून घ्यायचं असतं. आणि आज निमंत्रित केलंय ऋतुजा आंदेली यांना, ज्या बसव कन्या सामाजिक संस्थेच्या संस्थापिका देखील आहेत आणि याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य देखील त्या आहेत. सामाजिक काम आणि राजकीय काम अशा दोन्ही आघाडीवरती ऋतुजा आंदेली हे आपल्याला काम करताना दिसतात. एकंदरीत ह्या समाजकार्याकडे त्या कशा पद्धतीने वळाला, राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना त्यांचा अनुभव कसा आहे आणि शेवटी यातनं एक असतं की जेव्हा ही सामाजिक आणि राजकीय वाटचाल सुरू असते तेव्हा पुढचा मानस देखील कशा पद्धतीचा आहे हे सगळं जाणून घ्यायचं असतं. आंदेली मॅडम, आपलं स्वागत. म्हणजे आम्ही नेहमी तुम्हाला सगळ्या सामाजिक कामात पाहत असतो, राजकीय कार्य देखील तुमचं चाललेलं असतं. बसव कन्या सामाजिक संस्था, ज्या संस्थेच्या तुम्ही संस्थापिका आहात, यातून आपल्याला दिसतं की बरंचसं सामाजिक काम आपल्याला यातून दिसून येतं. मुळामध्ये या सामाजिक कार्याकडे कसं वळालात? म्हणजे राजकीय मला वाटतं की त्याच्यानंतर एक तो भाग येतो, पण सुरुवातीला तुमचं एक सामाजिक काम जे होतं ते कशा पद्धतीने सुरू झालं? म्हणजे समाजात सामाजिक कामच करावं असा एक विचार का आला? म्हणजे माझं जेव्हा 11वी-12वी शिक्षण झालं, शिक्षण झाल्यानंतरनं 12वी झाल्यानंतरनं एक मला समाजाची आवड होती. समाजाची आवड झाल्यामुळं मला काय झालं, मला काहीतरी असं करावं असं वाटलं की कॉलेजमध्ये असू दे किंवा आपण समाजात फिरताना असू दे, काहीतरी बरं लहान मोठ्या छोट्या गोष्टीची एक समस्या महिलांची असू दे किंवा कुणाची असू दे, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत एक समस्या निर्माण होत असते. तर मग मला असं वाटलं की आपण काहीतरी करावं. फक्त शिक्षण घेऊन, आणि मुलींचं आयुष्य कसं असतं, फक्त शिक्षण आणि लग्न ह्याच्या व्यतिरिक्त काय नसतं. तर मला असं काहीतरी वाटलं की आपण पण काहीतरी करावं असं. म्हणून मी पहिला माझ्या डोक्यात आलं की आपण एक 2-3 प्रश्न असू दे, लेडीजचे असू दे किंवा कुणाच्या सोडवण्याचा मी प्रयत्न केला. त्यात मला मानसिक समाधान मिळालं आणि नंतर मग मला वाटलं की आपण एक माझ्या म्हणजे संस्था ओपन करावं. मग ते करत असताना भरपूर अडचणी आले, पण मग शेवटी माझी संस्था बसव कन्या सामाजिक संस्था म्हणून मी चालू केलं. काय उद्देश होता म्हणजे बसव कन्या सामाजिक संस्था? आता हे बसव कन्या नाव सुद्धा आहे, त्याचं देखील एक काय याची एक विशेषता आहे की बसव कन्या सामाजिक संस्था या नावाने सामाजिक संस्था तुम्ही काढली. त्याच्या पाठीमागचा एक उद्देश काय होता तो? म्हणजे बसव कन्या सामाजिक संस्था म्हणजे एक मुलगी म्हणून की समाजासाठी मला एक माझा आदर्श निर्माण करण्याचा मी आता प्रयत्न करते की बाबा मुलींचं आयुष्य फक्त लग्न, सासू सासरे किंवा एवढंच नाही आहे, तर एक मुलगी म्हणून आपण समाजाचं काहीतरी देणं असावं म्हणून मी एक बसव कन्या म्हणून ही मुद्दा म्हणून संस्थेचं नाव असं ठेवले. आणि कसं आमच्या समाजामध्ये लेडीज लोक बाहेर पडत नाहीत. मग ते मी काहीतरी केल्यानंतर माझ्या समोर जे काही माझं उदाहरण होतं की आपण समाजात आहोत किंवा काहीतरी आपण करायला पाहिजे. मग ती बसव कन्या सामाजिक संस्था चालू केल्यानंतरनं मग आपण बरेच आता माझ्या संस्थेला अजून एक तुम्हाला सांगायचं आनंद होत आहे की माझ्या संस्थेला असं 5 वर्ष पूर्ण झाले. बरं, 5 वर्षांपासून सगळं कार्य सुरू? हो, अजून पण चालू आहे. आणि 5 वर्षात आपण भरपूर लेडीजचं असू दे किंवा एक लहान मुलापासून ते एक विधवा स्त्रियापर्यंत ही आपली संस्था बसव कन्या सामाजिक संस्था काम करते. महिला वर्गाने बाहेर पडलं पाहिजे, सामाजिक कार्यात रस घेतला पाहिजे की युवती वर्गांसुद्धा अगदी धडाडीनं काम केलं पाहिजे, अशा एका उद्देशाने तुम्ही ही सगळी संस्था सुरू केली. प्रतिसाद कसा मिळाला? म्हणजे शेवटी सगळ्या नवीन तुमची जी टीम आहे ती जोडली गेली त्याच्यामध्ये? पहिला मी जेव्हा संस्था चालू केली माझी तेव्हा मला प्रतिसाद कुणाचा मिळाला नव्हता.
मी आणि माझी एक दोघं तिघं मैत्रिणीच आम्ही असं हे चालू पण एक challenge हो असतं. चॅलेंज होतं माझ्यासाठी. तर मग बाकीचे काहीतरी म्हटले कशाला उगं काय करती, फक्त शिक्षण करायचं किंवा आपण कशाला काय करायचं, सामाजिक कार्यात हो, कशाला पडलं? हां म्हणजे लोक वगैरे असं बरोबर, हो, मग हो. मला बरेच असे प्रश्न पडले. तर मग त्या गोष्टींना मी अवॉइड केलं आणि नंतर ना मग जसं आता माझं समाजाला कार्य दिसू लागलं तेच लोक मला म्हणतात की आता चल मी आहे तुझ्यासोबत. मी आता ही सगळी टीम हो, आहे की आता तुमच्यावर आहे. सगळे काम करणारी. हो आणि मग आता हे सगळं झालं की सुरुवातीला सगळं आव्हानात्मक तुम्हाला होतं की संस्था का काढताय, कशासाठी, म्हणजे घरापुरतंच पाहावं. घरच्यांचा सपोर्ट कसा होता? मला म्हणजे कशाला या सगळ्या भानगडीत पडतं असं काही म्हणलं का घरनं काही? घरच्यांचं अगोदरपासूनच मला प्रत्येक कार्यात आतापर्यंत असू दे, मला प्रत्येक कार्यात भावाचं असू दे, आईचं असू द्या आणि आमच्या पूर्ण माझ्या घराच्या फॅमिलीचं असू द्या, सगळ्यांचं मला खूप खंबीरपणे साथ आहे. त्यांच्यामुळं मी इथंपर्यंत आले. नाही पण शेवटी घरची एक जबाबदारी आहे हां. आणि एक युवती म्हणून त्या एक ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या आणि हे सामाजिक कार्य, असा काही मेळ बसतो का व्यवस्थितरित्या? म्हणजे दिवसभराचं शेड्यूल आपलं व्यवस्थित पार पडू शकतं सगळं? हां दिवसभराचं कारण सामाजिक पण आहे, राजकीय पण काम आहे. हो आणि नाही, घरनं असं म्हणलं जात नाही का की म्हणजे आता काय हे फारच वाढत चाललंय, घरात लक्ष द्या, असं काय होतं का कधी? नाही कारण कसं आहे माहिती का, मला या सगळ्या गोष्टीत माझ्या आईची खूप साथ आहे. आणि मग जेव्हा मी कॉलेज करून येते किंवा हे समाजकारण असू दे, राजकारण असू दे आणि इव्हन म्हणजे मी जरी गेले नसते तर ते लोक मला स्वतः म्हणजे घरापाशी कुठलंही कारण असू दे, त्यांचे छोटे मोठे प्रश्न असू दे, ते मला स्वतःहून भेटायला येतात. त्यामुळे आता घरच्यांना पण माहिती झाली की माझी मुलगी खूप धडपडी आहे. म्हणजे मला घरातून पण हां बाबा तू त्यांचं काम कर. इव्हन माझी आईसुद्धा म्हणते किंवा काय पण माझं असू दे, म्हणजे लोक जरी आले तर त्यांनी म्हणतात की बा ते पहिला त्यांचा प्रश्न सोडू. म्हणजे इथंपर्यंत माझं तयार, म्हणजे आमच्या घरच्यांचं असू दे किंवा कुणाचं असू दे, मला एवढं म्हणजे काही विरोध नाही झाला. पण शेवटी कसं असतं, आपण एकदा सेट असतो आणि सेट असल्यानंतर मग माणसं समाजकारणात पडतात. तसं काही तुमचं आहे का की एकंदरीत घरची परिस्थिती की सगळं आलबेल आहे आणि मग आता आपण हे सगळं समाजकार्यात पडलो अशा घरची तर परिस्थिती तशी म्हणजे आपण नॉर्मली म्हणजे म्हणजे मला एक वडील नाही आहेत. माझे पप्पा 12वीत असताना एक्सपायर झाले. मग झाल्यानंतर ना एक मुलगी म्हणून मला समाजाचं जेव्हा आवड निर्माण झालं किंवा आपल्याला काहीतरी करायचं आहे, मग माझे जेव्हा पप्पा 2012ला एक्सपायर झाले. मग झाल्यानंतर ना मग मी काहीतरी करावं की एक मुलगी म्हणून मला काहीतरी करावं असं वाटलं. मग तिथून माझी जी खरी आयुष्याची सुरुवात झाली तर तिथून झाली. नाही पण आईने असं काय म्हटलं नाही का की शेवटी म्हणजे नोकरी करावी आणि घर बघावं, असं काही आईला एक आधार किंवा कुटुंबाला एक आधार म्हणून असं? मग जेव्हा मी बाहेर पडल्यानंतर ना मग मी तेव्हा माझं कॉलेज, समाजकार्य, राजकार्य आणि माझं प्लस जॉब मी हे सगळं हँडल केले. 5 वर्ष झालं आता त्या गोष्टीला. 5 वर्षामध्ये सगळ्या गोष्टी सुरू आहेत. हो. ऋतुजा अंदेली ज्या बसव कन्या सामाजिक संस्थेच्या संस्थापिका आहेत, त्याचबरोबर भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत आणि आपण हे सगळं पाहत असताना 5 वर्षापासून राजकीय, सामाजिक याच्याशिवाय जो जॉब आहे तो सगळा बघतायत. म्हणजे सामाजिक काम करण्याची आवड, त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रात देखील ते काम करतात आणि शिवाय जॉब आणि घरची जबाबदारी, हे सगळा बॅलन्स तुम्ही सांभाळत आहात. निश्चितच म्हणजे हे सगळं कौतुकास्पद अशा पद्धतीचं आहे. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या कामाची सुरुवात करायची म्हटल्यानंतर आपण त्याला पाठी पडत असतो की जर आपण हे करायचं म्हटलं तर मग घरच्या परिस्थिती काय, घरचं जर असेल तर मग शेवटी नोकरीसुद्धा आवश्यक आहे, नोकरी आणि मग शेवटी हे सामाजिक काम जमण्यासारखं आहे की माणूस सोडून देतो. पण शेवटी ऋतुजा अंदेली यांचं एक काम पाहिलं तर सगळ्याच आघाडीवरती त्या कार्यरत असताना दिसत आहेत आणि एक चांगला बॅलन्स या सगळ्या कामातून त्यांनी साधलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे बसव कन्या सामाजिक संस्था कार्य काय करते, या संस्थेच्या माध्यमातून काम काय होतं? बसव कन्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपण पहिला जे कार्यक्रम केलो ते आपण विधवा स्त्रियांसाठी केलो. म्हणजे आता समाजामध्ये मोठी समस्या, हां समाजामध्ये आपण मी बघत असताना प्लस माझी आई पहिली विधवा स्त्री आहे, तर तिच्यावरून मला लक्षात आलं की आपण कुठलंही कार्यरत असताना त्या विधवा स्त्रीला आपण म्हणजे एवढं कार्यक्रमात सहभागी होऊ देत नाही. तर मला काय म्हणायचं, अशा स्त्रियांना ती जरी तिचा कर्ता पुरुष जरी नसला तरी तिने लेकरांसाठी म्हणा की सासू सासरे असतील घरात, तिचा संसार कधी तिने थांबवला नाही. मग अशा स्त्रियांना पण मान सन्मान द्यायला पाहिजे. तर मी पहिला अशा स्त्रियांना बसव कन्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपण हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतला. असे 10 विधवा स्त्रियांना सुवासिनी बायकांच्यातनं त्यांना ओटी भरायचं हे कार्यक्रम मी पहिला घेतले. तिथून आजपर्यंत हे कार्यक्रम माझं चालू राहिलं. म्हणजे प्रत्येक जानेवारी महिन्यात आपण संक्रांतच्या दरम्यान हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतो.
मग तिथून आपण आजपर्यंत देखील हेच कार्यक्रम करतोय. नाही मॅडम, हे जे कार्य चालतं ते म्हणजे विशिष्ट समाजासाठी चालतं की सगळ्याच समाजाचा सगळ्या तुम्ही समाजासाठी, आणि असं काही नाही सगळ्या की समाजाचे हे प्रश्न हातात समाज, घेतले? हो हे समाज नाही, सगळ्या समाजासाठी आपण ही माझी जी संस्था आहे ती काम करते. तुम्ही एक भाग सांगितला, पण यावर आणखीन कोणतं सामाजिक कार्य या संस्थेच्या माध्यमातून चालतं? आणि परत आपण मध्ये बसव जयंती झालं, आपण अक्षय तृतीय म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी बरोबर. जे सरकारी हॉस्पिटलमध्ये, सिव्हिल हॉस्पिटल म्हणा किंवा साबळे हॉस्पिटलमध्ये जे मुली जन्मालेत अशा 10 मुलींना आपण पाळण्याचा कार्यक्रम घेतलो संस्थेच्या माध्यमातून. म्हणजे जे गरीब आहेत, म्हणजे आपण बारसं केलं त्यांचं. आणि परत नंतर माझ्या संस्थेला 5 वर्ष पूर्ण झाले, ते वर्धापना दिनानिमित्त आपण 200 महिलांना घर बसल्या काम दिलो पापड उद्योगचं. मग आता येत्या रविवारी त्या प्रशिक्षणाचं उद्घाटन आहे. मग त्या महिलांचं पण आपण पापड उद्योगचं घर बसल्या, म्हणजे आता प्रत्येक स्त्रियांचं काही ना काही प्रॉब्लेम असतं, म्हणजे त्यांच्या घरचे बाहेर पाठवत नाहीत. मग अशा स्त्रियांना रोज एक 100 रुपये रोजगार म्हणून मिळवण्यासाठी तर कायम मी धडपडले. मग मला कुठेतरी मी सगळीकडनं प्रयत्न केल्यावर मग पापड उद्योगचं मला त्यांच्यासोबत माझं बोलणं झाल्यानंतरनं मग आपण 200 महिलांचा पण कार्यक्रम घेतलो. मग आपण त्यांना आता घर बसल्या ते संस्थेच्या माध्यमातून ते पण द्यायला लागलो. तर रविवारी माझं उद्घाटन आहे ते प्रशिक्षणचं. चांगली गोष्ट ही सगळी. हे सगळं करत असताना का काही कधी अडचणी येतात का, काही आव्हान वाटतं का? आणि तुम्ही म्हटलं की शेवटी संस्था स्थापन करायची होती, तशा अनेक अडचणी आल्या आणि राजकीय क्षेत्रात पण तुम्ही कार्यरत असता. जेव्हा आपण समाजात वावरतो एक युवती म्हणून, एक महिला म्हणून, तुम्हाला कधी असं अडचणींचा सामना करावा लागला का, की नाही आता म्हणजे काम खरंच महिलेसाठी, युवतीसाठी जडच आहे हे सगळं समाजात वावरणं? हो, खूप. म्हणजे मी काय अनुभव आहे तसे? पहिला मी जेव्हा संस्था स्थापन करत होते तेव्हा काही जण म्हटले, म्हणजे तू मुलगी आहे, आपल्या समाजात असं कोण काही करत नाही, चांगलं शिक्षण कर आणि लग्न करून नवऱ्याच्या घरी जा. तर सोपा मार्ग. तर मग मी अशांना पण म्हणजे मी उत्तर नाही दिले त्यांना, कारण उलट बोलले नाही त्यांना. मग मी माझ्या मनात एकच ठेवलं की मी माझ्या कामातून त्यांना उत्तर देते, कारण आपण कुणाला तरी काहीतरी उलट बोलल्यावर परत नंतरनं ते म्हणजे वादविवाद होण्यापेक्षा. तर मग मी माझ्या कामातून त्यांना उत्तर दिलं. आता तेच लोक म्हणतात की बाबा तू अजून लग्न करू नका, 2-3 वर्ष तुला काय करायचं, तुझे सगळे स्वप्न पूर्ण कर, मग आपण तुझ्या लग्नाचं नंतरनं विचार करू. पण शेवटी कठीण वाटतं का कधी काम? कारण का सामाजिक आणि राजकीय शेवटी वेळ कुठल्या वेळेला घराबाहेर पडावं लागतं. आता मुलगी म्हणून आपल्याला म्हणजे आता एवढं समाज आपलं पुढे गेलंय की एक रिक्षा चालक ते IAS अधिकारीपर्यंत एक मुलगी कार्यरत करत असते. तर मला असं वाटतं की बाबा मुलगी आहे, आपण जन्माला ही मोठी चूक झाली नाही. ती म्हणजे समाजाचं दडपण असेल किंवा घरातलं दडपण असेल, अशा सगळ्या प्रॉब्लेम म्हणजे मी एक युवतींना मनापासून सांगू इच्छिते की आपण एक मुलगी म्हणून जन्माला आलो तर आपण काहीतरी समाजाचं म्हणा किंवा म्हणजे राजकारणात पण बरे काही मुली माझ्यासोबत चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत. तर मला असं वाटतं की कितीही आपल्या आयुष्यात संकट आले तर आपल्याला त्यांना एकटी म्हणजे संकट आल्यानंतर आपल्यासोबत कोण राहत नाही. तर माझ्या बाबतीत तसंच झालं. माझ्यावर जेव्हा संकट आले, वेगवेगळे आले, तर तेव्हा सगळ्यांनी हात बाजूला केला होता. तेव्हा मी एकटी माझ्या संकटांना बरोबर उत्तर दिले. तर मला पण असं सांगायचं की जेव्हा आपल्यावर किंवा कोणावरही संकट आल्यानंतर आपण कुणावर बी अवलंबून राहण्यापेक्षा आपण त्या संकटांना उत्तर देत गेलो, म्हणून इथपर्यंत पुढे. यावर एक आत्मविश्वास वाटतो, कॉन्फिडन्स येतो हे सगळं काम करताना. तो एक आत्मविश्वास कसा आला? म्हणजे सुरुवातीची एक तुमची मानसिक अवस्था आणि आज तुम्ही जेव्हा सामाजिक कार्यात अगदी धडाडीने पुढे असता, मोठमोठे उपक्रम तुम्ही घेता, सुरुवातीचा तो एक कालावधी आणि आताचा तो जो आत्मविश्वास आलाय की आज आपण एवढी मोठी सामाजिक संस्था चालवू शकतो, भाजपाचं प्रदेश कार्यकारिणी सदस्य पद देखील आहे, हा आत्मविश्वास कशा पद्धतीने आला? म्हणजे मी समाजकारण करत असताना आणि पहिला समाजकारण समाजकारण करत असताना राजकारणात मी वळाले. मग राजकारणात गेल्यापासून मला म्हणजे म्हणजे आमच्या आजूबाजूचे लोक म्हणा, आमच्या घरच्याने एक मुलगी आहे, कशाला बाहेर पाठवता, आपल्या समाजात असं चालत नाही, मला भरपूर त्रास झाला तेव्हा. मग मला कुठेतरी बाबा आपण कुठेतरी थांबावं, हे सगळं इथंच बंद करावं. मग एक मन मला म्हणत होतं की तू इथंपर्यंत आली, एवढ्या लोकांना म्हणजे केली तू,
तर मग कशाला ना, बाकीच्या लोकांनी सांगितलं जेव्हा जेव्हा संकट येत गेली म्हणजे तेव्हा माझा आत्मविश्वास कमी झाला. पण त्यावेळेस त्या परिस्थितीत मला माझ्या आईने एक खंबीर साथ म्हणून माझ्यासोबत उभी राहिली आणि तिच्यासाठी मी इथंपर्यंत पुढे आले. आणि आता काय मला संकटांची सवय झाली आहे आणि आल्या तरी पण मला काय वाटत नाही. हो, प्रत्येक चॅलेंज मी स्वीकारते, कारण आता खूप सवय झाली आहे मला. याजवळ शेवटी कसं आहे, यातून एक असतं की आपल्या हातून एखादं काम होतं. आज तुम्ही म्हटलं की सुरुवातीलाच विधवा महिलांसाठी तुम्ही त्यांना एक मान सन्मान त्यांना समाजामध्ये मिळवून देण्याचा प्रयत्न केला. खरोखर ती एक समाजाची गरज आहे. याचबरोबर अगदी ज्यांच्यासाठी म्हणजे गरजवंत जे होते तर त्यांच्या मुलांचं नामकरण वगैरे सगळे कार्यक्रम झाले. याचबरोबर आणखीनही तुम्ही काही काम करत असाल, त्या समस्यांची सोडवणूक करत असाल लोकांच्या, तर ते समाधान कसं असतं की एखाद्याचं आपण प्रश्नाचं एक निराकरण केलं तर त्याचं एक समाधान कसं असतं की नाही वा आपल्या हातून हे काम झालं. मध्ये मी म्हणजे बालसंगोपन योजना म्हणून एक योजना निघाली होती. म्हणजे ज्या मुलांना आई वडील नसतात अशांना 2500 रुपये महिन्याला शासन देतं. हे काही म्हणजे योजना लोकांपर्यंत आलं नाही. मग तेव्हा मी असं जस्ट मोबाईल बघत बसलो होते, तेव्हा आपण पण राबू. तर अक्षरशः सर माझ्याकडं पूर्ण ग्रामीणचे खेडेगावचे सगळे जवळजवळ 300-400 लोक माझ्या घरापाशी आले होते म्हणजे त्या कार्यक्रमांच्या वेळेस. आणि आपण सगळ्यांचा अर्ज भरून ठेवला. मग काही जण फोनवर येऊन किंवा म्हणजे घरापाशी येऊन डोळ्यात पाणी काढलं, हां बाबा मी कुठेतरी केले, भले जरी मी पैशाने असू दे किंवा कशाने स्ट्रॉंग जरी नसले तर अशा माध्यमातून मी लोकांचं मन जिंकले. तर मला खूप मानसिक समाधान मिळतं त्या काम केल्याबद्दल. ह्याचबरोबर असं आहे की सुरुवातीला म्हणजे आईने तुम्हाला साथ दिली असं म्हणताय तुम्ही, आणि याबरोबर असं आहे की मग काही लोकांनी विरोध देखील केला असेल. पण आज मात्र आईला सगळा अभिमान वाटत असेल की ऋतुजा अंदेली आज हे नाव होतं समाजामध्ये, तर त्याचा एक अभिमान कुटुंबियांना कसा आहे. म्हणजे केवळ आई असं म्हणत नाही, त्याच्यामध्ये भाऊ आला किंवा अन्य नातेवाईक तुमचे सगळे आले. मुळातून घरातून अभिमान कशा पद्धतीचा आहे सगळ्या गोष्टीचा, नातेवाईकांचा. नातेवाईक असू दे किंवा घरातले असू दे, प्रत्येक वेळेस म्हणजे आता म्हणजे मी हे सगळं समाजकारण असू दे राजकारण असू दे करत असताना आमच्या घरातले सगळे म्हणतात पहिला तू तुझं काम कर. म्हणजे फॅमिली फंक्शन असू दे किंवा काय असू दे, पहिला माझं जे काही तू तुझं समाजकारण असू दे ते बघ. कारण इथंपर्यंत त्यांनी मला म्हणजे साथ दिलं, इथून पुढे मला विश्वास आहे की ते इथून पुढे देतात. तर त्यामुळे त्यांना अभिमान तर वाटतोच आणि माझ्या आईला तर ऑफकोर्स वाटणारच एवढा. कारण त्या एका नावावर किंवा त्या पदावरती काही कामं होतात तुमच्या मार्फत, तर निश्चितच याचा सगळा अभिमान असतोच आहे. याबरोबर भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्यावरती तुमची निवड झालेली आहे. मुळात भाजपाच कसं निवडलं, म्हणजे काय कारण होतं की भाजपाच निवडलं राजकीय पक्ष म्हणून. ह्याचं असं मेन कारण आहे की माझं 12वी झालं होतं आणि आमच्या म्हणजे एरियामध्ये पाण्याचं बहिष्कार पडलं होतं आणि त्यावेळेस आपल्या ह्याचं खासदार साहेबांचं निवडणूक होतं. मग निवडणूक असल्यामुळं तेव्हा पाण्याचा प्रश्न थोडंफार हे होता. मग तिथून सॉल्व झाल्यानंतर ना आपले सोलापूर शहर उत्तरचे आमदार साहेब आहेत विजयकुमार देशमुख मालक. मग मी त्यांच्या ऑफिसला गेल्यानंतर ना, आणि जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो सर, आता मी कुणाचं इथं नाव घेत नाही आहे, जेव्हा कॉलेजमध्ये असताना एका आमदाराला मी भेटायला गेले होते. म्हणजे आम्ही 5-6 जण कॉलेजचे विद्यार्थिनी भेटायला गेलो होतो. तर आम्हाला जवळजवळ आम्ही 11:30 वाजता गेलेलो, तिथून आम्हाला 5 वाजले यायला. शेवटी ते आमदार काय आम्हाला भेटले नाहीत. आम्ही चिठ्ठी लिहून दिलो. मग हे म्हणजे मला असं काय वाटलं की भाजप जे पक्ष आहे ते सुसंस्कृत पक्ष आहे आणि पक्षाच्या दरम्यान असू दे किंवा म्हणजे एक संस्कार देणारं पक्ष, म्हणजे जे आम्ही युवक युवती आहेत जे कार्यरत करतो भाजपचे कार्यकर्ता म्हणून हां, तर एक संस्कारी पक्ष म्हणून आम्ही त्या पक्षाकडे बघतो. आणि जेव्हा मग मी आमदार साहेबांकडे गेले भेटायला, तर ते आम्हाला सर बसून म्हणजे जे काही आमच्या प्रश्नाचे उत्तरं लगेच ते मिटवले. तर मग मला वाटलं की हा बाबा आपण भाजप पक्षाचं काम करावं. म्हणजे उद्देश सांगण्याचं हे की एक आणि त्यावेळेस मेन म्हणजे आपले देशमुख साहेब पालकमंत्री होते सोलापूरचे. म्हणजे आता पालकमंत्री असं सहज भेटणं तर एक म्हणजे माझ्याकडे तेव्हा पद वगैरे काही नव्हतं. सहजपणे आम्हाला भेटले आणि 2 वेळा भेटले ते पण. मग त्यामुळं हा बाबा आपण भाजप पक्षात प्रवेश करावा. तर मग माझं तेव्हा दिल्लीमध्ये रावसाहेब दानवे म्हणून तिथं माझा प्रवेश झाला भाजपमध्ये. याजवळ असं आहे की प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशी एक जबाबदारी आहे.
तर ती कशा पद्धतीने पार पाडली ती जबाबदारी कशा पद्धतीची आहे आणि म्हणजे तुमच्यावर जी जबाबदारी म्हणून अच्छा. देण्यात आली तर ती कशा पद्धतीने? 2 महिने झालं म्हणजे या पदावर मला म्हणजे नियुक्ती केलं होतं. मग त्या दरम्यान प्रदेशावरून जे ऑनलाईन मीटिंग्स असतात किंवा आपल्या पक्षाचे आंदोलन असतील, तर त्या दरम्यान आपण ह्या म्हणजे माध्यमातून करत असतो. म्हणजे शक्यतो तर प्रदेशावरून ऑनलाईनच असतं आमचं सर मीटिंग. हां. नाही, पण हे सगळं कार्य करत असताना कुठे काही मनात असे काही दडपण भीती वगैरे येतं का नाही, की भीती. आणि कारण रस्त्यावर उतरायचं आंदोलन करायचंय किंवा आता तुम्हाला बऱ्याच ठिकाणी असं होतं की पक्षाविषयी बोलावं लागतं, हो, बोलावं लागतं. तेव्हा असं काही मनावर दडपण येतं का हे सगळं काम करतं? नाही, मनावर तर दडपण आजपर्यंत कधी आलं नाही, कारण एवढं म्हणजे साथ सगळ्यांची पक्षातून आम्हाला मिळत असते. तर त्यामुळं आम्हाला तर पक्षाचं काम करता उलट आनंद होत असतं की आम्ही सगळेजण एकत्र येऊन वेगवेगळे पदाधिकारी असतील, मग लेडीज असतील, जेंट्स असतील, असे आम्ही सगळेजण येऊन काम करत असतो. त्यामुळं काही एवढं दडपण तर आम्हाला आजपर्यंत कधी आलं नाही. या सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऋतुजा अंदेली भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत आणि त्याचबरोबर असंघटित कामगारांसाठी जी घरकुलाची उभारणी दैठणी इथं होतीये, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पुढाकारातून ही योजना राबवली जाते, तर त्याचं सुद्धा काम ऋतुजा अंदेली यशस्वीरित्या आणि सक्षमपणे पार पाडत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा असा तो प्रकल्प आहे की जो अगदी हॉटेलमधला कामगार आहे तर त्याच्यासाठी घरं जी आहेत तर ती घरकुलं बांधली जात आहेत आणि त्याचा पहिला टप्पा मला वाटतं मार्च महिन्यामध्ये महिन्यात आहे. ती घरं सुपूर्त करण्यात येणार आहेत. असंघटित क्षेत्रातले जे कामगार आहेत की ज्यांचा अगदी कुठं नोंदच होत नाहीये, पण ही माणसं दररोज काम करतायत, ज्यांचा हातावर पोट आहे, थोडक्यात आपण असं म्हणत की ज्यांचा अगदी हातावर पोट आहे, अशा लोकांसाठी घरं हा एक महत्त्वाचा प्रकल्प होतो आणि त्याचं काम देखील ऋतुजा अंदेली पाहतात. ते काम कशा पद्धतीने पाहिलं जातं, ती जबाबदारी कशी आहे? म्हणजे आता ही सध्या जे आपलं प्रोजेक्ट चालू आहे ते दैठणीला चालू आहे, शेळगीला. मग सोलापूर जिल्ह्यातले असू दे, ग्रामीण असू दे किंवा अशा असंघटित कामगार लोकांना आपण घरं देतोय आणि सोलापूर शहरामध्ये असे 6 प्रोजेक्ट चालू आहेत. त्यात हे जे आपलं प्रोजेक्ट आहे आपल्या देशमुख साहेबांचं, ते कमीतल्या कमी किमतीमध्ये आपण त्यांना देतोय. तर तिथलं काम म्हणजे असं समाजकारण करत असल्यामुळं त्या कामाची मला एवढी सवय झाली. म्हणजे तिथं सगळे कामगार संघटनाच येतं, मग त्यामुळं तिथलं काम पण म्हणजे मी एक घरातल्यासारखं, मग मला तिथून काही दडपण नाही की एक ऑफिस म्हणजे ऑफिसमध्ये असं, हां, तसं काय. तर ते एकदम म्हणजे व्यवस्थितरित्या आपण ते काम तिथलं रोज पाहू शकतो. ते एक कसं चित्र पाहिलंय की खरोखरच म्हणजे अगदी हॉटेलमध्ये किंवा अन्यत्र कुठे काही काम करणाऱ्या महिला आहेत, खास करून महिला ज्याला आपण आता सगळ्यात महत्त्वाचं की अशा महिलांना जेव्हा असं एक स्वप्न डोळ्यासमोर येतं की आपल्या हक्काचं घर, तर तो भाव कसा असतो चेहऱ्यावरती, त्यांच्या भावना कशा असतात, कारण अतिशय कमी किमतीमध्ये ही घरं त्यांना दिली जात आहेत आणि कदाचित त्यांनी त्या घराचा विचार सुद्धा केला नसेल. असा एक समाजातला घटक आणि त्याला जेव्हा असं खात्री होते त्याला की घर मिळणार आहे आपल्याला, म्हणजे आमच्याकडे तो कसा एक प्रसंग बघता तुम्ही? म्हणजे आमच्याकडे जेव्हा ते सभासद येतात माहिती घ्यायला, मेन म्हणजे आम्ही पहिला त्यांना हे सांगतो की तुमचं हक्काचं घर इथं स्वप्न आपले आमदार विजयकुमार देशमुख मालक पूर्ण करतायत. तर आणि हे म्हणजे मालकांनी जे चालू केलं, तर ते पहिले आमदार असतील की सोलापूर शहरासाठी म्हणजे लोकांसाठी हे हक्काचे घर आपण त्यांना म्हणजे बांधून देतोय. तर तिथल्या लोकांना आता सोलापूर शहरात तर आपण बघू शकतो 1 BHK घर घ्यायला गेलं तर एक साधारण 10-20 लाखापर्यंत 1 BHK येतं. तर अशा कामगार लोकांना तर आपण तर एवढ्या रक्कमेचं घर तर देऊ शकत नाहीत आणि ते स्वतः घेऊ शकत नाहीत. तर या सगळ्या गोष्टीचा आम्ही विचार करून त्यांना कमीतल्या कमी किमतीमध्ये फक्त 1,71,000 मध्ये आपण त्यांना 1 BHK घर देतोय सर बांधून. हां, मग ते अशा लोकांनी तिथं आल्यानंतर म्हणजे त्यांना पहिला हप्ता भरल्यानंतर आम्ही त्यांना फाईल देतो, तिथं जाऊन तुम्ही बघूया. म्हणजे त्या लोकांचा आनंद एक वेगळाच असतो. त्यांनी आजपर्यंत स्वप्नात कधीच विचार केला नाही की त्यांच्या हक्काचं घर आम्ही कारण रोजीरोटीचा प्रश्न आहे. मग मध्ये आमचा मागच्या डिसेंबर 2022ला लॉटरी सिस्टीम झाली. म्हणजे अशा लोकांना आता 384 लोकांना तर आपण आता तुम्ही बोललात मार्च महिन्यात आपण त्यांना देणार आहे. तर त्यांचं घराचं बांधकाम चालू झाल्यावर ते अक्षरशः डोळ्यात पाणी काढून म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये येऊन ते म्हणतात की आम्हाला विचारसुद्धा आम्ही केलं नाही की आमचं एवढं छान घर झालं आहे. म्हणजे आता कामगार म्हणल्यावर त्यांचं घर पत्र्याचं वगैरे असेल, पण त्यांना RC स्लॅबचं घर बघितल्यानंतर ना आता एवढे आम्ही शब्दात सांगू शकत नाही. तर ते एवढे आनंद होऊन आमच्या ऑफिसमध्ये येऊन आम्हाला सांगतात. नक्की, म्हणजे याच्यात देखील एक तुमचं योगदान कामाच्या माध्यमातून सगळं आहे. शेवटी एक आहे म्हणजे हे सगळं समाजकारण आणि त्याचबरोबर तुमचं राजकारणातलं रोल.
एक पुढं डोळ्यासमोर काय ठेवलंय, कारण पुढची वाटचाल सुद्धा तुम्ही काहीतरी पाहत असाल आणि ऋतुजा अंदेली पुढची वाटचाल कशा पद्धतीने करणार, कारण डोळ्यासमोर काय आहे नेमकं? तर माझ्या तर डोळ्यासमोर फक्त म्हणजे एकच आहे की मी अगोदरपासून काम करत आले. तर मी म्हणजे म्हणजे प्रत्येक जर मनात एकच मागते की मला इथून म्हणजे इथंच थांबायचं नाही आहे. माझ्यासोबत कितीही जरी संकट आले तरी पण मला म्हणजे ते संकट सावरण्याचं बळ माझ्यात येऊ दे आणि मला इथंच थांबायचं नाही आहे. जोपर्यंत काम होईल तोपर्यंत आपल्याला शेवटपर्यंत समाजासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे. तर माझ्या हे सध्या आता डोळ्यासमोर आहे. म्हणजे लेडीजचं असू दे किंवा वेगवेगळे प्रश्न, माझी लेडीज कुठलीच तिच्या डोळ्यात पाणी येऊ नये, म्हणजे ती कुठलं पण माझ्यासोबत काम म्हणजे माझ्याकडे घेऊन आले तर तिचं मानसिक समाधान केल्याशिवाय मला पण चैन पडत नाही. तर प्रत्येक कामात असू दे किंवा काय म्हणजे कुठलंही काम करत असताना अडचणी येत असतात, पण आपण लगे हारून न जाता त्या गोष्टीला वेळ लागत असतो. तर माझ्याही बाबतीत तसंच झालेलं आहे. तर मी थांबले नाही, इथून पुढेही मी थांबणार नाही. जोपर्यंत समाजासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे तोपर्यंत मी इथून पुढे करत राहणार. म्हणजे समाजकारणात आणि राजकारणात हो, पुढे जायचं पुढे जायचंय. नक्की सगळ्यात हा महत्वाचा विचार की आता मात्र काही थांबायचं नाही, समाजकारण आणि राजकारण याच्यात मात्र पुढे जायचंय. हे पुढे जात असताना तुम्हाला आता तुमच्याबरोबर अनेक युवती तुम्हाला भेटत असतील, म्हणजे एक वेगवेगळ्या पक्षात असतील, वेगवेगळ्या विचाराच्या असतील, वेगवेगळ्या भूमिकेच्या असतील. यांनाही तुमचं सांगणं काय, आणि ज्या युवती आहेत की ज्या समाजकारणात नाही आहेत पण जशी तुम्हाला एक सुरुवात झाली तुमची की नाही आता मला समाजासाठी काहीतरी माझी करायची इच्छा आहे, मला काहीतरी करायची इच्छा आहे, या सगळ्या युवतींना आणि महिलांना तुम्ही काय सांगाल की खरंच राजकारण समाजकारण सोपं आहे, तुम्ही राजकारण समाजकारणात या, समाजकारण करणं सोपं आहे, हे सगळं काय संदेश तुमचा ह्या सगळ्या युवती आणि म्हणजे महिलांना? आता सध्याच्या परिस्थितीत युवक म्हणजे युवा पिढी, मी म्हणजे युवतींनाच नाही सांगू इच्छिते, म्हणजे जे युवक वर्ग देखील मोठ्या प्रमाणात. युवक वर्ग असतील किंवा युवती असतील किंवा महिला असतील तर मग मी त्यांना अशा एकच सांगते की लेडीजच्या बाबतीत तर आयुष्यात छोटे मोठे संकट येत असतात. तर मग मी माझे काही उदाहरण त्यांना देते सर. कारण म्हणजे शिक्षण करत असताना किंवा काही इतर कुठलेही काम करत असताना आपल्या आयुष्यात भरपूर संकट येत असतात. तर अशा संकटांना आपण न घाबरता न डगमगता आपण त्या संकटांना सामोरं जायचं. आणि छोटे मोठे आयुष्यात असले बरेच प्रॉब्लेम येत असतात, परिस्थिती म्हणजे आपली हालाकीची असेल किंवा अशाही न करता खूप काही करू शकते. मी आत्ताच म्हणले रिक्षा चालकापासून IAS अधिकारीपर्यंत एक मुलगी जाऊ शकते, तर मग आपण का जाऊ शकत नाही? बरोबर आहे. आणि यादवर शेवटी ह्या सगळ्या गोष्टीचं समाधान कशा पद्धतीचं, म्हणजे दोन्ही समाजकारण राजकारणाचा विषय आला, तुम्ही काम करताय, स्वतःच्याच कामगिरीवर समाधानी आहेत का? हो, म्हणजे आपल्या राजकारणातलं हातून चांगलं काम होत आहे? हां, राजकारणातलं असू दे किंवा समाजकारणातलं असू दे, जेव्हा मी काम करत असते तेव्हा कुठल्या तरी एका लेडीजचं मी प्रश्न सोडवले किंवा माझ्या हातून काहीतरी चांगलं घटना घडली. परवा दिवशीचा एक किस्सा मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करते. सम्राट चौक एरिया आहे, तिथं एक म्हणजे वृद्ध आजी तिथं आम्हाला गेली 3 दिवस झालं तिथं होते. मग त्या एरियातून मला फोन आला, म्हणजे समाजकारण करत असताना आता माझा नंबर तिथून सगळ्या म्हणजे कुठून तरी त्यांना दिला असतो. मला फोन आला. फोन आल्यानंतरनं त्या आजींना आम्ही लगेच बेघर निवासमध्ये, महापालिकेचा बेघर जो निवास आहे त्या आजींना आपण तिथं ठेवलो. म्हणजे असेच बरेच काही, म्हणजे त्या आजींच्या डोळ्यात अश्रू आलं की घरचे असं म्हणजे सोडून गेल्यानंतरनं मी एक त्यांना आधार म्हणून त्या बेघर निवासमध्ये आपण त्यांना व्यवस्था केली. पहिला त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आम्ही घेऊन गेल्यानंतर हेल्थ चेकअप वगैरे सगळं केलं. मग त्या आजींना तिथं सोडलं. तर त्या 2 दिवस झालं आम्ही भेटतो. त्या आजींच्या डोळ्यात पाणी येऊन बाबा माझ्या हातून एक काहीतरी चांगलं भेटलं. तर ते लोक जेव्हा काम झाल्यानंतर माझ्याशी संवाद साधतात तर तेव्हा मला म्हणजे मानसिक समाधान भरपूर मिळतं. हा बाबा आपण काहीतरी आज चांगलं केलो. तर उद्याचा जेव्हा सकाळ माझ्यासमोर येतं तेव्हा मी ठरूनच घराच्या बाहेर पडते की आपल्या हातातनं लोकांचं म्हणजे चांगलं काम केलंच पाहिजे. आणि तसं माझ्या हातनं रोज होतंच. कुणाचं एक चांगलं काम केलं तर त्याशिवाय मला मानसिक समाधान नाही मिळत. नक्कीच फार चांगली गोष्ट आहे. ऋतुजा अंदेली यांच्याशी आपण हा सविस्तर असा संवाद साधला व्हॉइस ऑफ यूथ या कार्यक्रमातून. सर्वात महत्त्वाचं म्हणजे समाजकारण आणि राजकारण हे दोन्ही क्षेत्र सांभाळताना मनावरती कुठलंही दडपण नाही. घरच्यांची साथ तेवढीच, खास करून आईची साथ मिळते ह्या सगळ्या कामात आणि त्याच्यामुळं त्यांनी एक पावलं ही सगळी पुढे टाकली आणि सगळं करत असताना एक आत्मविश्वास त्यांच्यामध्ये वाढला की हे सगळं आपण कार्य करू शकतो.
आणि एकंदरीत पुढचा जर मानस विचारला तर त्याच्यामध्ये त्यांचं एक आहे की हे जे आता आपण कार्य घेतलेलं आहे यातून एक समाधान मिळतं की आपण लोकांच्या कामी येतोय, हातून एक आपलं चांगलं काम होतंय याचं एक समाधान मिळतं आणि आता मात्र कुठेही थांबायचं नाहीये तर पुढंच चालत राहायचंय असा मानस ऋतुजा अंदेली यांनी व्यक्त केला. खरोखरच म्हणजे त्यांचं जे काम आहे ते अशाच पद्धतीनं पुढं चालत राहो अशाच प्रकारच्या सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि युवतींना आणि महिलांना त्यांनी संदेश देताना एकच गोष्ट सांगितली की अगदी बिनधास्तपणे कुठलंही दडपण न घेता जर कोणाला समाजकारणाची राजकारणाची आवड असेल तर त्या निश्चित ऋतुजा अंदेली यांच्याप्रमाणेच ते देखील या सर्व क्षेत्रामध्ये येऊ शकतात. ऋतुजा अंदेली ज्या क्षेत्रात सगळं कार्यरत आहेत तर तिथं त्यांना कायमच यश मिळत राहावं अशा प्रकारच्या सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतोय आणि हे कार्यक्रम इथेच थांबतो. अंधेरीला तुम्ही वेळ दिला आणि सविस्तर असा संवाद साधला याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. Hey youth, don't wait for change. If you want the change, then be the change. Hey youth, don't you wait for change. If you want the change, then be the change. चल youth, अब घर से निकल. चल youth, अब घर से निकल. चल youth, अब घर से निकल. चल youth, अब